तुम्हाला एक माहिती आहे का, गुरुजींचं कीर्तन चालू एकदा नथुराम बाबा केळकर सांगायचे, गुरुजीच्या कीर्तनात एक बाई आणि तिचा नवरा दोघं जण आले, मोठ्या घरची होती ती, श्रीमंत लोक असतील ती, आणि गुरुजीच्या सत्कारा करतात. त्या काळामध्ये 500-700 रुपयाची शाल असेल त्या काळात, म्हणजे आजची ती शाल असेल, आजचं ते वस्त्र असेल मखमली 4-5 हजार रुपयाचं. आणि गुरुजीला सत्कारासाठी मंजुळाची माळ आणि ते शाल. गुरुजीला काही या गोष्टीची गरज नव्हती आणि काही राग येत नव्हता, पण एवढं कीर्तन चालू असताना ते सगळ्यांना सारून येत होते. त्यावेळेला गुरुजी म्हणले, अरे ती मसड आली, शिंग लागते कोणाला. अरे ते घोडा आलंय, कोणाला पाय लागतील. महाराज फक्त देवच अंतकरणात ठेवलेली लोक होती ती. माझसारखा कीर्तन येऊ द्या, 5,000ची शाल आणायलेत, गारव्यात काम येईल, नाही पांगितले तर जावायला देईल. हे सोंगत नव्हतं महाराज. म्हणून नुसतं तेज पान झोपेतून उठल्यावर तुमची जांभाळी संपल इतकं तेज प्रतिम येते. तर प्रत्यक्ष गुरुजी पाहिल्यावर काय वैभव असेल ते, काय वैभव, काय वैभव. महाराज वेदांत काही लोकांनी सांगावं, काही ठराविक लोकांनी वेदांत सांगावं. ज्यांनी ज्यांनी गुरुजीचं श्रवण केलं त्यांनी वेदांत सांगावं. नाही तर वेदांत काही असतो वे, अंगठीत बोट का बोटात अंगठी, अंगात शर्ट का शर्टात अंग, टोपीत डोकं का डोकीत टोपा. हे के कशाला सांगायचे. दोऱ्याचं धोतर का धोतराचा दोरा, हे कशाला सांगायचं. हे कंपनीवाल्याला विचार, ज्यानं तयार केले त्याला विचार, नाही इथं कशाला लोकायला विचारी तू. महाराज ब्रह्माचं झाड कांतीप्रियेच्या पुढे उभं राहत होतं. ही गांधारीची दाशी होती, चुकून बोललो, कुंतीची दाशी, तिचं नाव होतं कांतीप्रिया. वेदांत सांगायची. आणि त्याच्यानंतर वेदांत जर मूर्तिमंत उभा राहत असेल तर श्री गुरुजींच्या पुढं. हा पुरुषार्थ होता महाराज लोकांचा.